भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्मार्ट मीटर लावण्याच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून याबाबत पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले। पार्टीच्या नेत्यांनी सांगितले की वीज विभाग जिल्ह्यातील व्यवस्थित चालू असलेले जुने मीटर जबरदस्ती काढून टाकले आहे आणि कोणतीही गरज नसताना स्मार्ट मीटर लावण्याचा हट्ट धरत आहे। आरोप केला की जुने मीटर पूर्णपणे कार्यरत आहेत तरीही त्यांना नादुरुस्त असल्याचे कारण देत बदलण्यासाठी दबाव टाकला जात आहे। हे सर्वसामान्य ग्राहकांवर अन्याय करणारे असून या प्रक्रियेचे उद्दिष्ट काही निवडक खाजगी कंपन्यांना फायदा करून देणे आहे असा आरोप त्यांनी केला। स्मार्ट मीटर बसवताना नागरिकांचा संमतीचा अभाव, मीटरची जादा किंमत तसेच बिल अचानक वाढवण्याच्या तक्रारी यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे। अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल दुप्पट किंवा तिप्पट आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। हा स्मार्ट मीटर जो आहे हा तुम्हाला खूपच महाग पडणार आहे। भारतभरामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहेत। मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातवरती आणि बाकीच्या राज्यामध्ये पण आंदोलन चालू आहे। महाराष्ट्रामध्ये पण चालू आहे, कोल्हापूरमध्ये पण झालं, तर तसंच पालघरला पण आता 21ला झालेलं आहे। हा स्मार्ट मीटर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बिल प्रोवाइड करत आहे। जिथे लोकांना 500-600 रुपये येत होते तिथे आपल्याला 25,000-27,000 रुपये बिल येत आहे। आणि येत्या काळामध्ये तुम्ही माहिती करू शकता, जो बिहारमध्ये जे स्मार्ट मीटर लागले ते आता प्रीपेड झालेले आहेत आणि ते प्रीपेड झाल्यामुळे त्यांना जो पहिले 500-600 रुपये बिल येत होते आता ते 600 रुपयाचा जो रिचार्ज करतात ते 600मध्ये त्यांना आज 7 ते 8 दिवस ते प्रीपेड भेटत आहे। आणि जर 2,000चा तुम्ही रिचार्ज केला तर मोजून 22 दिवस भेटत आहे। म्हणजे येत्या काळामध्ये तुम्ही 5,000चा रिचार्ज करावंच लागणार। म्हणजे जसं जिओने तुम्हाला मीटर्स फुकट दिलेले तसा अदानीच्या कंपनीने किंवा महाराष्ट्र शासनाने जे स्मार्ट मीटर आपल्याला फुकट द्यायला लावले आहेत, पण येत्या काळामध्ये हा प्रीपेड होणार आणि आपल्या खिशाला कातरण बसणार। म्हणजे माणूस जीव दिल्याशिवाय राहू शकणार नाही। असेच जे मीटर आपल्याला दिले गेलेले आहेत याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन सुरू झालेले आहेत। आमचं म्हणणं आहे की पत्रकारांनी पण या विषयावरती जोर धरला पाहिजे आणि जर अदानी आणि शासनाला हा अदानी ऐकत नसेल आणि असे प्रायव्हेट कंपन्या आमच्यावरती दादत असतील तर यांचे कान फोडल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आपण आंदोलन केलं आणि अधिकाऱ्यांसमोर हा विषय मांडला तर उत्तर काय आलं? अधिकाऱ्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे आम्ही परचेस केलेले मीटर आहेत वगैरे, पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे टेंडरमध्ये अदानीनं किंवा या कंपनीला टेंडर गेलेले आहेत। काही 3-4 कंपनीची त्यांनी नावं घेतले, त्या कंपनीला टेंडर गेलेले आहेत आणि त्यांच्या टेंडरच्या मार्फत हे परचेस करून मग ते मीटर आपल्याला देतात। पण शेवटी मीटरची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी घेणार कोण? ते मीटर सगळे प्रायव्हेट आहेत आणि येत्या काळामध्ये ते जसे जुने मीटर होते, जे रोलेक्स करके कंपनी होती ती रोलेक्स बाउन्स करायची मीटर, म्हणजे डायरेक्टली ते एका पॉईंटवरून डायरेक्ट 100वरती जायचे। असे पॉईंट जर फिरत असेल तर सेम अदानीचा जेव्हा हा जो जिनियस मीटर आहे हा सेम मीटर आहे जो डायरेक्ट सडनली फिरतो जागेवरती आणि आपल्याला जे 500 रुपये 600 होतो तो डायरेक्ट 4,000चा आणि 20,000चा बिल आपल्याला देत आहे। मग हे अधिकाऱ्यांना आम्ही माहिती करून दिली। अधिकाऱ्यांना पण ह्या गोष्टी माहीत नव्हते। शेवटी आम्ही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला तर अधिकाऱ्यांनी सरळ सांगितलं की हिवाळी अधिवेशनाला आम्ही सांगितलं की हिवाळी अधिवेशन होत नाही तो आणि मुख्यमंत्री जोपर्यंत सर्क्युलर GR काढत नाही तोपर्यंत हे मीटर पालघर जिल्ह्यामध्ये तरी लागले नाही पाहिजेत आणि हे मीटर जे काही तुम्ही लावून गेले ती परत घेऊन जा आणि आम्हाला आमचे मीटर परत द्या आणि जे जुने मीटर जे बिलच्या हिशोबाने होते ते बिल घ्या आणि जे काही बिल आता आम्हाला तुम्ही दिलेले आहेत ते बिल आमचे माफ करा। आपण एकंदरीत सर्वसामान्य लोकांना काय सांगाल आणि त्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? माझं जनतेला हेच आव्हान आहे की हे स्मार्ट मीटर तुम्ही आपल्या घरी लावून देऊ नका। आपली फार मोठी चोरी होत आहे। आपली जे मीटर आहेत हे प्रायव्हेटवाले चोरून घेऊन चाललेले आहेत। ह्या मीटरपासून आणि ह्या स्मार्ट मीटरपासून सावधान राहा। हा स्मार्ट मीटर आपल्या कातरण बसणार आहे आपल्या खिशाला आणि हे मीटर तुम्ही घरी बसून देऊ नका। तरीसुद्धा जर कुठल्या जे मीटर बसवण्यासाठी लोक येतात, कर्मचारी येतात, तुम्हाला बळजबरी करत असेल, दादागिरी करत असेल, त्यांना तिथेच चोप द्या, तिथेच पळून लावा। प्रशासनसुद्धा या गोष्टीला दाद देणार नाही, कारण की कुठलाही भांडवलचे प्रायव्हेट माणूस आपल्या मीटरला आपल्या घरी येऊन हात लावू शकत नाही।